नमस्कार. थ्रू माय आईज बाय तेजल राऊत मध्ये आपलं स्वागत आहे. आजचा विषय आहे जर्मन सिटिझनशिप. तुम्ही शिक्षणासाठी, करिअरसाठी जर्मनी हा देश कन्सिडर करत असल्यास जर्मनीत कसं जायचं, कुठला व्हिसा मिळवायचा, कुठल्या कोर्सला अप्लाय करायचं, कुठे करिअर करण्याचे चान्सेस जास्त आहेत, जर्मनी राहण्यासाठी, सेटल होण्यासाठी कसा देश आहे, हे आणि असे अनेक प्रश्न तुम्हाला पडत असतील. यापैकी बऱ्याच प्रश्नांची उत्तरं हवी असल्यास या चॅनलवरच्या वर्किंग इन जर्मनी, स्टडिंग इन जर्मनी, लाईफ इन जर्मनी, सॅलरी इन जर्मनी, व्हिसा फॉर जर्मनी या प्लेलिस्ट जरूर पहा. या प्रश्नांच्या शेवटी किंवा कदाचित आधीच हाही विचार मनात येत असेल की मला जर जर्मनी हा देश कायम राहण्यासाठी आवडला तर मला तिथली सिटिझनशिप मिळू शकेल का, त्याचा क्रायटेरिया काय आहे, किती वर्ष लागतील. आजच्या व्हिडिओत या प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न करते. माझ्या स्वतःच्या सिटिझनशिपच्या प्रवासाबद्दलही बोलणार आहे, तेव्हा हा व्हिडिओ नक्की पहा आणि शेवटपर्यंत पहा. आणि हो, हा व्हिडिओ किंवा या चॅनलवरचे इतर व्हिडिओज तुम्हाला आवडत असल्यास, माहितीपूर्ण वाटत असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला, व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. किंवा आत्ताच हा व्हिडिओ जरा पॉज करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पुढे पहा. दिस विल मीन अ लॉट टू माय चॅनल अँड टू मी. थँक्यू. जर्मन सिटिझनशिपच नाही तर ब्लू कार्ड किंवा वर्क परमिट किंवा ऑपॉर्च्युनिटी कार्ड काहीही घ्या. या देशाची खासियत ही की या सगळ्यासाठी जे नियम आहेत, प्रक्रिया आहेत, त्या वेल डिफाईन्ड आहेत. यू जस्ट नीड टू गो बाय द बुक and you get the visa or the document or the resident title in the prescribed time. एखाद्या परमिट साठी जास्त ऍप्लिकेशन्स आल्यामुळे प्रोसेसिंगसाठी जो काळ सांगितला होता त्यापेक्षा जास्त वेळ लागल्यास त्या संस्थेकडून तुम्हाला आधीच नोटिफाय केलं जातं आणि त्या दरम्यान इंटरिम परमिटची सोय केली जाते. दिस डिपेंडेबिलिटी ऑन द सिस्टम अँड इट्स प्रोसेसेस हेल्प यू प्लॅन युअर लाईफ प्रॉपरली. सेटल होण्यासाठी जर्मनी हा देश मी का निवडला, त्याच्या अनेक कारणांपैकी हे एक कारण आहे. इफ यू वुड लाईक टू नो माय रिझन्स फॉर चूजिंग दिस कंट्री टू सेटल इन, हा व्हिडिओ नक्की पहा. लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देते. कमिंग बॅक टू द जर्मन सिटिझनशिप. वेन कॅन यू अप्लाय फॉर द जर्मन सिटिझनशिप? जर्मनीत राहायला सुरुवात केल्यानंतर 5 वर्षांनी, म्हणजे जर्मनीतलं तुमचं कंटिन्युअस 5 वर्षांचं वास्तव्य पूर्ण झाल्यानंतर तुम्ही सिटिझनशिपसाठी अप्लाय करू शकता. म्हणजे फॉर एक्झाम्पल, जर तुम्ही डेप्युटेशनवर जर्मनीत जाऊन तिथे 2-1 वर्ष राहून पुन्हा भारतात गेलात, सुट्टीवर म्हणत नाही मी, बट इफ यू रिटर्न टू इंडिया, नंतर एखाद्या वर्षाने जर्मनीत गेलात तर सिटिझनशिपसाठी आधीची 2 वर्ष गृहीत धरण्यात येत नाहीत. अ कंटिन्युअस स्टे ऑफ 5 years इज व्हॉट वी आर लुकिंग ॲट. ही कंडिशन तुम्ही फुलफिल करत असाल तर तुम्ही सिटिझनशिपसाठी अप्लाय करू शकता. ही अट आधी 8 वर्षांची होती. 2024 साली 8 वरून 5 वर्षांवर आली. मी जर्मनीत 2014 साली आले, तेव्हा 8 वर्षांचा क्रायटेरिया होता. सिटिझनशिपसाठी कंटिन्युअस स्टे व्यतिरिक्त आणखीन काही कंडिशन्स आहेत. त्यातली एक म्हणजे जर्मन भाषेचं किमान B1 लेवलचं सर्टिफिकेट. त्या काळी B2 किंवा त्यावरचं जर्मन भाषेचं सर्टिफिकेट असल्यास 8 ऐवजी 6 वर्षात सिटिझनशिपसाठी अप्लाय करता यायचं. माझ्याकडे C1 सर्टिफिकेट असल्यामुळे मी 2020 साली, म्हणजे इथल्या माझ्या 6 वर्षानंतरच्या वास्तव्यानंतर अप्लाय केलं आणि 2021 साली मला जर्मन सिटिझनशिप मिळाली. माझ्या नवऱ्याकडे B1 सर्टिफिकेट होतं, त्यामुळे त्याने 2022 साली, म्हणजे 8 वर्षानंतर अप्लाय केलं आणि त्याला 2023 साली सिटिझनशिप मिळाली. इथे अमेरिकेसारखं मुलांना बाय बर्थ नागरिकत्व मिळत नाही. दोघा पालकांपैकी एक जर्मन नागरिक असल्यास मुलांना नागरिकत्व मिळू शकतं. किंवा जेव्हा पालक जर्मन सिटिझनशिपसाठी पात्र होतात तेव्हा त्यांच्या सोबत मुलांसाठी देखील हु आर अंडर द एज ऑफ 18 years जर्मन सिटिझनशिपसाठी अप्लाय करता येतं. तर पूर्वीचा 8 वर्षांचा जनरल क्रायटेरिया आणि जर्मन भाषेवर प्रभुत्व असलेल्यांना 6 वर्षांचा स्पेशल क्रायटेरिया, हे सगळं कॅन्सल करून सगळ्यांना 2024 साली 5 वर्षांचा क्रायटेरिया लावण्यात आला. काही स्पेशल कंडिशन्स फुलफिल करणाऱ्यांसाठी 3 वर्षांचा फास्ट ट्रॅकही आला, पण तो गेल्या वर्षी कॅन्सल केला गेला. जर्मन सरकारचं या निर्णयामागे असं मत आहे की बाहेरच्या देशातून आलेल्या लोकांना नागरिकत्व देण्याआधी इथलं कल्चर, सिस्टम, सोसायटी ह्यांची त्यांनी माहिती मिळवून इथल्या कल्चरमध्ये नीट इंटिग्रेट होणं गरजेचं आहे आणि त्यासाठी त्यांनी किमान 5 वर्ष जर्मनीत राहणं आवश्यक आहे. हेन्स द लेटेस्ट रूल सेज दॅट वन मस्ट स्टे इन जर्मनी लीगली अँड हॅबिच्युअली फॉर 5 years ॲज द फर्स्ट अँड द फॉरमोस्ट क्रायटेरिया टू अप्लाय फॉर द जर्मन सिटिझनशिप. बरं, जर्मनीत येऊन 5 वर्ष झाली. नागरिकत्वासाठी पुढचा क्रायटेरिया काय? यू कॅन प्रूव्ह युअर आयडेंटिटी अँड करंट सिटिझनशिप. म्हणजे तुम्ही तुमची ओळख लीगली पटवून देऊ शकता आणि तुमच्याकडे एखाद्या देशाचा व्हॅलिड पासपोर्ट आहे. यू हॅव अ परमनंट राईट ऑफ रेसिडेंट ऑर अ लॉंग टर्म रेसिडेंट परमिट. जर्मनीत कामासाठी किंवा शिक्षणासाठी आल्यानंतर ज्या प्रकारचं काम असेल त्यानुसार तुम्हाला ब्लू कार्ड सारखं वर्क परमिट मिळतं
किंवा स्टुडंट व्हिसा मिळतो. पुढे परमनंट रेसिडेंट सारखं परमनंट किंवा लॉंग टर्म रेसिडेंट परमिटसाठी अप्लाय करून तुम्हाला ते मिळवता येतं. तर असं एखादं परमनंट किंवा लॉंग टर्म रेसिडेंट परमिट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. यू कॅन फायनान्शियली सपोर्ट युअर सेल्फ अँड युअर डिपेंडंट फॅमिली मेंबर्स. दिस इन्क्लुड्स युअर स्पाउस अँड फॉर एक्झाम्पल युअर चिल्ड्रन whom you provide for. तुम्ही स्वतःला आणि कुटुंब सोबत असल्यास कुटुंबातील सदस्यांना जे तुमच्यावर अवलंबून आहेत, जसे तुमचा किंवा तुमची स्पाउस आणि मुलं यांना तुम्ही आर्थिकदृष्ट्या सपोर्ट करू शकता. फॉर दिस यू विल हॅव टू सबमिट युअर सॅलरी स्लिप्स और अदर इन्कम स्टेटमेंट्स, बँक स्टेटमेंट्स एटसेट्रा. यू हॅव सफिशियंट नॉलेज ऑफ जर्मन at least at level B1 of the Common European Framework of Reference for Languages CEFR. आधी म्हटल्याप्रमाणे किमान B1 लेवलचं जर्मन भाषेचं सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. मी आधी बनवलेल्या व्हिडिओज मध्ये ही वारंवार सांगितलं आहे की जर्मनीत येऊन लॉंग टर्म राहायचं असेल किंवा सेटल व्हायचं असेल तर जर्मन भाषा शिकणं अनिवार्य आहे. ते का याची कारणंही सांगितली आहेत. त्यापैकी हे एक महत्वाचं कारण, जर्मन भाषा किमान B1 लेवल पर्यंत आल्याशिवाय जर्मन सिटिझनशिपला अप्लाय करता येत नाही. यू हॅव sufficient knowledge of the legal system, society and way of life in Germany. तुम्हाला जर्मनीची लीगल सिस्टम, इथली जीवनशैली, संस्कृतीचं किमान ज्ञान असणं आवश्यक आहे. ते प्रूव्ह करण्यासाठी तुम्हाला एक टेस्ट द्यावी लागते, जिला नॅचरलायझेशन टेस्ट जर्मन भाषेत Einbürgerungs टेस्ट म्हणतात. सरकारची प्रत्येक राज्यात टेस्ट सेंटर्स असतात, तिथे जाऊन ही टेस्ट द्यावी लागते. त्या जर्मनीचा इतिहास, कल्चर, लीगल सिस्टम इत्यादी बाबत 33 मल्टिपल चॉईस प्रश्न विचारले असतात. त्यातले 30 ओव्हरऑल जर्मनी बद्दल, तर 3 ज्या राज्यात तुम्ही सिटिझनशिपची टेस्ट देताय त्या राज्याबद्दल असतात. यापैकी किमान 17 प्रश्नांची उत्तरं बरोबर दिल्यास तुम्ही टेस्ट पास होता आणि तुम्हाला एक सर्टिफिकेट दिलं जातं, जे सिटिझनशिपसाठी सबमिट केल्या जाणाऱ्या डॉक्युमेंट्स पैकी एक आहे. दिस सर्टिफिकेट हॅज नो एक्सपायरी डेट, सो यू कॅन टेक दिस एक्झाम वेल इन ॲडव्हान्स अँड कीप दिस डॉक्युमेंटेशन रेडी. नीडलेस टू से दॅट दिस टेस्ट इज इन जर्मन. Another reason why you should know German. जर्मन भाषा येत असल्यास ही टेस्ट पास करणं अजिबात कठीण नाही. त्यासाठी ऍप्स असतात जिथे एकूण 310 प्रश्न असतात आणि तिथे सराव करून तुम्हाला परीक्षेची तयारी करता येते. यू डिक्लेअर युअर कमिटमेंट टू द फ्री अँड डेमोक्रॅटिक बेसिक ऑर्डर ऑफ द फेडरल रिपब्लिक ऑफ जर्मनी. जर्मनीच्या लोकशाहीशी एकनिष्ठ राहण्याचं डिक्लेरेशन सही करून तुम्हाला द्यावं लागतं. अँड लास्ट बट नॉट द लीस्ट, यू हॅव नॉट बीन कन्व्हिक्टेड ऑफ एनी क्रिमिनल ऑफेन्स. तुमच्या नावावर कुठलीही क्रिमिनल केस नाही याचं पोलिसांकडून प्रमाणपत्र घेऊन द्यावं लागतं. सिटिझनशिपसाठी फी आहे मानशी 255 युरोज आणि 18 वर्षांखालील मुलं त्यांच्या पालकांसोबत सिटिझनशिपला अप्लाय करत असल्यास पर चाइल्ड 51 युरोज. हा क्रायटेरिया तुम्ही फुलफिल करत असल्यास रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स सबमिट करायची. डॉक्युमेंट्स तपासून ती पूर्ण आणि व्हॅलिड आहेत की नाही आणि असल्यास किती महिन्यात सिटिझनशिप मिळेल हे तुम्हाला कळवलं जातं आणि आधी म्हटलं त्यानुसार त्यावेळेस सिटिझनशिप मिळते. दी हेनली पासपोर्ट इंडेक्सच्या 2026 सालच्या रेटिंगनुसार जर्मन पासपोर्टचा जगात 4था नंबर लागतो आणि जर्मन पासपोर्ट असल्यास 185 ते 188 देशांमध्ये आयदर व्हिसा फ्री और व्हिसा ऑन अरायव्हल प्रवास करता येतो. ऑल्सो विथ द जर्मन passport, you can study, work or live in 27 EU countries without visa. So I think it is beneficial to have a German passport. तर कसा वाटला हा व्हिडिओ ते नक्की कळवा. आवडल्यास शेअर करा, लाईक करा. प्रश्न असल्यास कमेंट मध्ये विचारा. या चॅनलवरचे व्हिडिओज तुम्हाला आवडत असल्यास थ्रू माय आईज बाय तेजल राऊत या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा, शेअर करा. काळजी घ्या. टाटा.